ब्लाऊज आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा छातीची घडी बघायची आहे. तर छाती आहे 30, 7.5 येणार छाती आपली, बरोबर आहे. आता तिने काय सांगितलंय की थोडं वाढवा म्हणून, बरोबर. हा, तर काय केली मी 8 इंच घेतलं. 8 इंच छाती आणि शिलाई मार्जिंग साठी 1.5 इंच अंगावरचं माप घेतलेलं आहे. म्हणजे 9.5 छाती येणार आपली, बरोबर. आलं लक्षात. आणि पूर्ण उंची आपली तिने 12.5 आहे. तर मी काय केलं 13.5 इंच घेतलं. हे बघा असं. आता काय करायचा, बॉक्स तयार करून घ्यायचा आपण. बॉक्स तयार करून घेतला. परत 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. कशासाठी, की आपला टक्स येतोय त्याच्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. फक्त पुढल्या भागालाच 1.5 इंच वाढवायचं, पाठीमागल्या पाठीच्या भागाला वाढवायचं नाही. त्याच्यानंतर काय करायचं, गळा रुंदी घ्यायची. गळा रुंदी आपली 2.5 आहे आणि गळा उंची 6 इंच आहे. हे बघा, परत इथं 2.5 येते का बघायचं आणि परत बॉक्स करून असा घ्यायचा आपण. त्याच्यानंतर शोल्डर 3 आहे, 2.5 आहे तयार, अर्धा इंच जास्त घेतलं. त्याच्यानंतर काय केलं आपण, मुंडा उंची घेतली. मुंडा उंची 5.5 आहे. हे बघा, इथून 5.5 हे असं आपण घेतलं. त्याच्यानंतर पूर्ण उंची आपण ज्या ठिकाणी आपली आली असेल त्या ठिकाणावरून 3.5 इंच जास्त टाकायचं. परत 1.5 इंच एक्स्ट्रा. परत काय करायचं, ह्या 1.5चा मध्य काढायचा. तर 1.5 इंच येतोय. 1.5 इंचावरून वरती 4 इंच टाकायचं. हे बघा, हे असं. आणि काय करायचं, ए शेप द्यायचा. ए असते, ए आपलं ABCD मधलं, त्यातलं ए शेप देऊन घ्यायचा, हे असा. त्याच्यानंतर काय करायचं, मुंडा उंची नाही, छातीकडले जे मुंड्याची आपली लाईन असते त्या लाईनला 1.5 इंच घ्यायचं असं. हे बघा असं. आणि काय करायचं, पेपर फिरवून आपण आकार देऊन घ्यायचा. हे बघा असं. इथं आणला तरी पण चालतंय किंवा असा थोडासा तुम्ही खाली घेतला असा तरी पण चालतंय. त्याच्यानंतर आता आपण हे कटिंग करून घेऊया. हे बघा, सॉरी, इथून इथं 1 इंच टाकायचं, हे असा आकार द्यायचा. तसंच इथून इथं 1 इंच टाकून असं आपण आकार द्यायचा. आता हे कटिंग करायला लागेल बघा. स्टॉप करायला. आता गळा, आता काय करायचं आपण, हे बघा, हे 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे की नाही, हे 1.5 इंच वरच्या भागाला फक्त ठेवायचं आणि पाठीच्या भागाचा इथे कट करून टाकायचं. कारण वरच्या भागाचं का राखायचं, इथं आपला टक्स कट होणार असतोय म्हणून 1.5 इंच आपण वाढ घेतलेला आहे. हे बघा, हे झालं आपलं प्रिन्सेसचं माप. त्याच्यानंतर आता पाठीमागला गळा लागलंच खोलून घ्यायचा. तर पाठीमागला गळा आपला बघा, हे बघा 9 तयार आहे. तर आपण काय करूया, 9.5 इंच घेऊया. परत इथे 1 इंच आकार द्यायचा असा. आपला गळा तयार. ज्यांना पसरट, ज्यांना गळा पाहिजे त्यांना 3 इंच घ्यायचं. असं 3 इंच घ्यायचं खाली आणि वरती परत असा आकार देऊन असा आकार देऊन गोल राऊंड मारून घ्यायचा. हे बघा, आणि कटिंग मारून घ्यायचं. हो बघा, इथं बस येते.